नमस्कार मंडळी, आज आपण बनवलेली आहे फ्लावर बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी. आणि ही भाजी आपण कशी बनवलेली आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ बदलण्याआधी प्लीज थोडा वेळ थांबून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओला सपोर्ट करा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण काय घेतलेले आहे, इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. कांदा, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटर घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहे. त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे इकडे. आणि त्याच्यानंतर जो आपला लसूण आहे तो आपण ठेचून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे 500 ग्रॅम फ्लावर भाजी घेतलेली आहे, जी आपण कापलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आहे, मार्केटमधून आणलेली. फ्लावर आणि बटाटा आपण चॉप करून टाकलेले आहेत एकदम बारीकमध्ये. आणि बटाट्याचं जे आवरण असतं तेही आपण रिमूव्ह केलेलं आहे. आणि फ्लावर एकदम बारीक कापलेला आहे इकडे. तर कोणाकोणाला फ्लावर बटाट्याची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे टाकलेली आहे आपण मटकी डाळ. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे ओलं वाटण. ओलं वाटणामध्ये आपण कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, लाल मिरची, जिरे, त्याचबरोबर मालवणी मसाला, हे असे जिन्नस घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण धनी पावडर घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्व जे जिन्नस आहे आपल्या या फ्लावर बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहे. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे 2 चमचे तेल कडकडून तापलेलं आहे. तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत इथे मोहरी एक वेगळा टेस्ट देते आपल्या ज्या भाजीला. म्हणून त्याचबरोबर आपण इकडे टाकलेले आहे जिरे. मोहरी आली म्हणजे जिरे तर येणारच आहे. तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे. त्याचबरोबर आपण हिरवागार कढीपत्ता इथे ॲड केलेला आहे मित्रांनो. तर ह्याच्यासाठीच आपण इकडे ॲड केलेला आहे लसूण. मस्त असा ठेचलेला लसूण आहे. तो जो फ्राय झाल्यावरती लसूणचा जो सुगंध येतो, जो वास येतो, तो एकदम सुंदर असतो. आणि इकडे आपण आईने मस्त मिक्स करून घेतलेले आहेत. आता हे 2 मिनटांनंतर आपण इथे ॲड करणार आहोत चॉप केलेले कांदे, जे की आपले इन्ग्रेडियंट्स असणार आहेत. तर चॉप केलेले कांदे मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे. कांद्याचा सेम रूल आपल्याला कांदे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आणि व्हिडिओ बघता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो, कारण की ते फ्री असतं. प्लीज सपोर्ट करा. इकडे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे मस्तपैकी. त्याच्यानंतर इकडे आईने ॲड केलेलं आहे मीठ घ्यायचं चवीनुसार. धने पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा धने पावडर घेतल्यानंतर आपण घेतलेला आहे 1 चमचा लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर घेतलेला आहे मालवणी मसाला 1 चमच. आणि त्याच्यानंतर आपला जो वाटणाचा मसाला आहे तो घेतलेला आहे आपण 2 चम्मच. तर हे सर्व जे आहे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटांनंतर मसाला चांगला फ्राय झाल्यावरतीच आपण हे टमाटर ॲड करणार आहोत. टमाटर गळण्यासाठीही आपल्याला थोडासा टाईम लागणार आहे. 3 ते 5 मिनटं आपल्याला तो टमाटर आपल्याला पाण्यामध्ये गळवायचा आहे. त्याच्यासाठी आई आता 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्याच्यामधून आपण जरा टमाटर मस्तपैकी शिजवून घ्यायचे. इकडे आपण ॲड केलेलं आहे कोथिंबीर. आता हे टमाटर शिजल्यानंतर मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये फ्लावर ॲड करणार आहोत आपण. तर मस्तपैकी झालेलं आहे इकडे आपलं रस्सा. इकडे 5 मिनटांनंतर आईने ॲड केलेला आहे फ्लावर बटाटा. कोण अशा पद्धतीने बनवतो त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि जे शिकणार आहेत, ज्यांना बनवायचं आहे, अशा पद्धतीने नक्की बनवा. भरपूर सोपं आहे मित्र हो. जास्त काही स्ट्रेस लागत नाही. जे कोणी बाहेर राहत असतील, घरापासून वेगळे राहत असतील आणि त्यांना जेवण बनवायचं आहे, मुलं असो वा मुली असो, त्यांनी आमचा व्हिडिओ नक्की रेफर करा. काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये. तर जरूर सपोर्ट करा आपल्या ह्या चॅनलला. इकडे टाकलेली आहे मटकीची डाळ मस्तपैकी टेस्ट येण्यासाठी, तसेच आपल्या जी आपली डिश आहे त्याला चांगली बॉडी येण्यासाठी. तर ही आपण मटकीची डाळ ॲड केलेली आहे. आता फ्लावर बटाटा असलं म्हणजे त्याला शिजायला टाईम लागणारच. तर 10 ते 15 मिनटं आपण हे आता पाणी टाकून 2 ते 3 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. आणि 10 मिनटासाठी आपल्याला ही भाजी बॉईल करून घ्यायची आहे मस्तपैकी. तर इकडे आईने ॲड केलेलं आहे पाणी. तर तुम्ही बघू शकता 2 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर आता मीडियम फ्लेमवरती त्याचं रहस्य आहे चांगली डिश बनण्यासाठी. एकदम रेस्टॉरंट स्टाईल फ्लावर बटाटे बनण्यासाठी तुम्हाला ह्याची जी बोलतात ना की रहस्य काय आहे, मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा, म्हणजे जेणेकरून सगळे मसाले एकवट होतील आणि चांगली आपली भाजीला टेस्ट लागेल. तर चला आता भाजी एकदम रेडी झालेली आहे. तर हिला आपण साईडला काढून घेऊया एकदम साईड डिशमध्ये. तर इथे आपण साईड डिशमध्ये आपलं फ्लावर बटाटे काढून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे. फ्लावर शिजलेलं आहे, बटाटे शिजलेला आहे मित्र.
मंडळी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबरही भरपूर छान डिश जाते. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी असलं तर तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकतात. रस्सा भाजी बोलू शकतात. ही आपली सुक्की भाजी आपण केलेली आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर भरपूर टेस्टी लागते. तर मला तर भरपूर पाणी सुटलं आहे तोंडाला. जर तुम्हालाही खाण्याची इच्छा असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि तुमचा सपोर्ट आपल्या या चॅनलवरती भरगोच राहू द्या. आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी मुंबई काय चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.